In Maharashtra's Kolhapur district, there is a small village with an extraordinary achievement. Every house runs on solar energy, and most have their own biogas unit. But what truly sets Shirkewadi apart is not just its progress, it's the deep bond that unites its people. माझं नाव सर्जेराव शामराव शेळके. माझं नाव बाजीराव आनंदा शेळके. अंबुबाई बाजीराव शेळके. नमस्कार, माझे नाव सानिया संजय शेळके. माझे नाव दीपाली संजय शेळके. Here, nearly every family is a part of the same extended clan, the Shirkes, and together they have transformed an entire village. त्यामुळं शेळकेवाडी गावाचं नाव सगळीजण म्हणजे बाहेर गेल्यावर विचारतात की तू कुठल्या गावात आहे. शेळकेवाडी म्हणल्यावर सांगतात की बाबा शेळकेवाडी गावात म्हणजे शेळकेवाडी गावात आहे. मग ते सांगतात आम्ही व्हिडिओ बघितलं. This transformation did not happen overnight. It began 2 decades ago with one man's vision and a community's willingness to dream big. Meet Jai Singh Shirke, known affectionately as Bapu, the driving force behind Shirkewadi's remarkable journey. ये अपना छोटा गांव है. मैं उसी टाइम सरपंच था 2004 में. 2004 या 5 साल में तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री थे माननीय आर पाटिल जी. उन्होंने एक घोषणा की थी कि जो गांव है वो गांव का विकास स्वयंपूर्ण होना चाहिए. उसका कोई बाहर का कोई फंडिंग और एसआरएस फंड का कोई नहीं दे देते लोग. उसने स्पर्धा लगाई, एक संत गाड़गे अभियान चलाया. तो हमने सोच लिया कि क्यों ना हम हमारा गांव का विकास करेंगे. ये उसी हमने प्रेरणा लेके हमारे यहाँ से नजदीक जो राधानेरी तहसील है उधर में कांबड़वाड़ी गांव था, उसका संत गाड़गे स्वच्छता अभियान में पहला नंबर आया. उसको 5 लाख का बख्शीश उधर मिल गया. The concept was simple. Use animal waste and human waste to create cooking gas, while simultaneously improving sanitation and creating organic fertilizer. But financing this ambiguous project would require creative solutions. हमारे रूरल एरिया में जो लोगों की आमदनी कम है, सब लोग चूल्हा जलाते. जो स्वयंपाक करने वाली जो गैस है उसी टाइम गैस कोई नहीं थी. प्रदूषण भी उसी टाइम बहुत था. इसीलिए हमने ये संकल्प किया कि जो अपारंपरिक ऊर्जा स्रोत है उसमें से बायोगैस प्रोजेक्ट हम करेंगे तो हमारा दुगना रिजल्ट आ जाएगा. उसी टाइम शौचालय लोग बाहर जाते थे, अपने सड़क पे जो है वो ओपन थे और बीमार भी पड़ते थे. हमने ये टारगेट किया कि अगर दोनों हम करेंगे, बायोगैस के अटैच शौचालय किया तो अपना गांव का गंदगी भी कम हो जाएगा और लोगों को आरोग्य के लिए भी सेहत अच्छी रहेगी. बैंक ऑफ इंडिया की जो हमारी ब्रांच है सोडोली खालसा, उसने उसको हम अटैच हुए. 3-4 बैंक में हमने उसका प्रस्ताव दिया तो बैंक ऑफ इंडिया ने तुरंत उसने अप्रूव किया. हमारा टोटल जो फैमिलीज है उसी टाइम 65 फैमिली था और उसके बढ़ के अभी 80 हो गया. सब लोगों को उसी टाइम टोटली फाइनेंस उसने मेरे ख्याल से 18,000 10,000 इतना दे दिया. क्योंकि उसके साइज के ऊपर रहता है वो 1 क्यूबिक मीटर 2 क्यूबिक मीटर ऐसा जो साइज रहते जिसका कंजम्पशन है उसके ऊपर रहता है. By 2005, the biogas revolution was underway. But how exactly does this technology work? शेती काय आमची थोडी सवय एकर आहे. परत शेणाचं म्हणजे म्हैस आहे ते शेण आम्ही गोबर गॅसला बायोगॅसला वापरतोय. ते शेणाचं म्हणजे कसं बायोगॅस म्हणजे इंधनाची पण आम्हाला ह्याची सिलेंडरची काही गरज भासत नाही, कारण त्याच्यावर सगळं जेवण वगैरे पाणी वगैरे सगळं. चूल पण नाही आहे आमच्यात, ते गोबर गॅसचा वापर होतोय. काय होतं की आपल्याला शेण मिळतं जनावरांपासून. ते शेण जर तुम्ही बायोगॅस मध्ये टाकलं तर ते फर्मंट होतं आणि फर्मनंट झाल्यानंतर साधारणतः फर्मेंटेशन ही साधारण 30 दिवसापर्यंत चालतं आणि त्या दरम्यानच्या काळात तुम्हाला बायोगॅस मिळतो. आणि फर्मेंटेशन झाल्यानंतर जो बाहेर गोबर येतो, स्लरी येते, त्या स्लरीमध्ये चांगले न्यूट्रिशनल व्हॅल्यू असते आणि जो रॉ मटेरियल बाहेर येते तो रॉ मटेरियल आपण जर शेताला दिलं तर ऑटोमॅटिकली पिकाची उत्पादकता वाढते. As the biogas systems matured, the community found there were both health and economic benefits. जळण आम्हाला जी जळणासाठी जी मेहनत जास्त करावं लागत होती ती कमी पडली आता. आणि
घरात गोबर गॅस असल्यामुळे जळण कमी लागते. लाकडं बिकडं तोडत होतो ते कमी पडले आता त्याच्यामुळे घरात जेवण सगळं त्यावंच होतं. While the biogas coverage was extensive, not everyone has benefited from it. जवळजवळ ते 17-18 वर्ष झाली असतील बंदच आहे. आम्ही सिलेंडर आणतोय, आमचं स्वतःच आम्ही घेतलंय. मग नाही, आमचं आता सिलेंडर चालू आहे सर. आता आमच्या रानात झाडं आहेत, तिचे झाडं मालकीन जाऊन मोडणं आणत्या जळण, ते जळणात चुलीवर वापर करतो आम्ही. सिलेंडर आहे ते जेवणाला बाकी चालते, मालकीने ती सगळा व्यवहार करते, आणायचा आणि जाळायचा. Building on the success of biogas, Shirkewadi embraced an even bigger opportunity: solar energy. Aligning with India's ambitious goal to reach 500 gigawatts of renewable capacity by 2030. But firstly, they needed funding. Once again, government competitions would provide the support. 2021-22 स्मार्ट ग्रामपंचायत अभियानमध्ये सहभाग घेतला आणि त्यामध्येही आम्हाला 10 लाखाचं पहिलं बक्षीस मिळालं. त्यानंतर आम्ही संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान या अभियानात सहभाग घेतला आणि तालुका स्तर, जिल्हा स्तर, विभागस्तर पर्यंतची बक्षीस सर्व पटकवलीत आणि राज्याची मर्यादा कमिटी येऊन गेलेली आहे. याच अभियानाच्या पैशातून आम्ही गावात अनेक अशी विकास कामं केलेली आहेत. त्यानुसार माझी वसुंधरा अभियान 4 यामध्येही आम्ही सहभाग घेतला आणि त्यामध्ये राज्याचं आम्हाला 50 लाखाचं बक्षीस मिळालं. With the prize money and strong government support, the stage was set for Shirkewadi's most ambitious project yet, becoming a 100% solar-powered village. But convincing villagers to invest in a technology they did not understand would require careful planning and community buy-in. त्या बक्षिसाच्या माध्यमातून आम्ही सोलार बसवण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये आम्ही गावसभाही घेतली. काही अडचणी पण आल्या त्यामध्ये, म्हणजे लोकांना पटवून सांगावं लागलं की का आपण बसवतोय सोलर. जसं की शेळकेवाडी गावामध्ये पूर्ण घर सगळे असे कौलारू घर आहेत. जास्त करून घर सगळे कौलारू आहेत. RCC सिमेंटची घरे कमीच आहेत. कौलारू घरामध्ये तुम्ही मागं बघितलं नाही तर साईडला बघितला तरी सगळीकडं कौलार घर आहेत. त्यामुळे त्याच्यावर चढणं हे आमच्यासाठी खूप डिफिकल्ट होतं, कारण की जरा जरी पाय जाऊन ठेवलं की कौलार घर सगळे फुटणं शक्य. त्यामुळे त्यांना भरपाई आम्हाला द्यायला लागणार होती. त्यामुळे आम्हाला सगळं काम व्यवस्थितपणे सगळं हँडल करून करायचं होतं. काय काय त्यांच्या घरामध्ये सगळे भुस्याचे हे आहेत, लाकूड आहे, बांबूचे सगळे त्यांचे हे आहेत. आमच्या कौलामुळे आम्ही काय सांगितलं, तुम्ही या पत्र्याच्या याला जोडा. त्यावर त्यांनी ते जोडलं. वर काय तिकडे प्रयत्न नाही जायचा, या पत्र्यावर चालू केलं त्यांनी. The financial model was carefully designed to be affordable for rural families. एक सोलर प्लॅन हा 68,000 खर्च आला एका प्लॅनसाठी. त्यामध्ये 30,000 सबसिडी मिळाली आणि 35,000 आम्ही ग्रामपंचायतीने घातलं आणि 5,000 लोकसहभाग. बँक ऑफ इंडियाला आम्ही 5-6 हजार रुपये भरलं ते नुसतं, पंचायतीकडं वरचं पैसे भरले. But there was a catch. To qualify for government subsidies, electricity meters had to be in the same name as the house ownership. 100% सौरग्राम करताना बऱ्याच अडचणी आल्या. काही पूर्वीची जी मीटर होती ती काही वेळा आजोबा पंजोबा यांच्या नावावर होती, काही जेंट्स लोकांच्या नावावर होती. त्यामुळं घरं महिलांच्या नावावर आणि मीटर जेंट्स लोकांच्या नावावर. त्यामुळे ते फेरफार करताना आम्हाला खूप अडचण आली. त्यावेळी MSEBीने आम्हाला खूप सहकार्य केलं आणि असे 2-3 वेळा कॅम्प लावून महिलांच्याच नावावर मीटर करण्यात आली आणि त्यांच्या सहकार्यामुळे ते होऊन गेले. जेव्हा प्रोजेक्ट मिळाला तेव्हा आम्ही इथे येऊन सगळ्यांनी पहिला गावाचा सर्वे केला, लाईट बिल चेक केली. लाईट बिलामध्ये त्यांचे नाव बरोबर आहेत का नाही ते पहिला चेक केले. सगळ्यांचे नाव केल्यानंतर बँक पासबुक चेक केले. बँक पासबुक आणि लाईट बिलावरचं नाव करेक्ट आहे का नाही ते पहिला बघितले. जर कोणाकोणाचे बँक पासबुक आणि लाईट बिलावर नाव चुकीचे असेल त्यांना आम्ही ते दुरुस्त करून दिले. By early 2025, every house in Shirkewadi had solar panels. पहिलं बिल 300 येतो, आता 130 येतो. मग सोलर पासून आमचा फायदा म्हणजे हे बिल पहिलं सुरुवातीचं 700-600 रुपये येतं ते आता
100, 150, 200 किंवा 300 पर्यंत येते. हे त्याच्यापासून फायदा. निम्म्याच्या निम्म्यानं 750 येत होतं, आता 250 रुपये. हे 2023चं बिल 710 रुपये आणि जुलै 2025चं बिल 320 रुपये. Solar panels require minimal maintenance, but in a village setting, proper care ensures optimal performance. वर्षातून महिन्याला आम्ही इथे एक इलेक्ट्रिकल माणूस नेमून ठेवलेला आहे. तो इथं महिन्यातून 1-2 वेळा येऊन बघून जातो की इन्व्हर्टर बरोबर चालू आहे का नाही, मीटर चालू आहेत का नाही, जनरेशन बरोबर होते का नाही, हे सगळं आम्ही चेक करतो महिन्यातून. One of the biggest concerns about solar power in India is the monsoon season. How does a solar dependent village cope when clouds cover the sun for months? पावसामुळे जरा प्रॉब्लेम होतो, पण ही लाईट MSCB ला जाते, तिकडून आम्हाला मिळते, परत ती तयार होऊन परत MSCB ला जाणार. त्याचा काही उपयोग म्हणजे आम्हाला उपयोग होतो, त्यामुळे काही नुकसान होत नाही. The solution lies in net metering, a system that allows solar panel owners to send their excess electricity back to the grid. जे आपले गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत त्यांच्याकडून आपल्याला नेट मेट्रिक आपण सोलार स्टेशन घेतो, मान्सून मध्ये वापरू शकतो आणि तीच इलेक्ट्रिसिटी आपण परत समर मध्ये असेल किंवा ह्याच्यामध्ये आपण रिटर्न करू शकतो. नेट मेट्रिक हा गव्हर्नमेंटने दिलेला एक चांगला कन्सेप्ट आहे. तर मान्सून मध्ये काय होतं, साधारणतः आपण त्यांची एनर्जी घेतो, रिटर्न घेतो. But experts also acknowledge future challenges, particularly around waste management. What happens after 25 years when these solar panels expire? कारण ज्या कंपन्या इन्स्टॉल करतायत, ज्या कंपन्या मॅन्युफॅक्चर करतायत, त्यांच्यालाच असे टार्गेट द्यायला पाहिजे, त्यांनीच असं R&D डेव्हलप करायला पाहिजे, रिसर्च डेव्हलपमेंट करायला पाहिजे की ते आपण जे इन्स्टॉल केले ते आपल्याला परत कशा पद्धतीने घेता येईल, ते रिसायकलिंग कशा पद्धतीने करता येईल. For rural families, the money saved from biogas and solar energy represents more than just reduced expenses. It means they have more money available for education, healthcare, and improving their standard of living. What began with one sarpanch's vision has now become a shared identity of families' bond, not just by name, but by purpose. मे 2024ला सोलार पॅनल बसवण्यात आलं. त्याचा फायदा असा झाला की शाळेला सुरुवातीला इलेक्ट्रिसिटी काढून जे काही बिल यायचं ते जवळजवळ 1000-1500 याच्या आसपास असायचं. मग सोलार पॅनल बसवल्यामुळे फार मोठा फायदा झाला आणि बाकीच्या सगळ्या पैशांची काय बचत झालेली आहे ते आम्ही मुलांच्या एज्युकेशनसाठी वापरत आहोत. हा एक फार मोठा फायदा सोलर पॅनल हे शाळेवरती बसवल्यामुळे आम्हाला झालेला आहे. सोलरमुळे बराच फायदा झालेला आहे. म्हणजे जे ते पैसे होते ते भरायचे बिलाचे जे ते आता आम्ही म्हणजे मुलींच्या शिक्षणासाठी किंवा घर खर्चासाठी